ठाकरेंची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। ठाकरे संसद भवनातील पक्ष कार्यालयाला भेट देणार। रात्री इंडिया आघाडीच्या बैठकीलाही हजेरी लावणार। जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला असळो की पळो करून सोडा। राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश। जनहिताचे मुद्दे आम्ही सोडवतोय, त्यामुळे आम्हाला सळो की पळो करण्याची क्षमता ठाकरेंमध्ये नाही। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत अर्धा तास स्वतंत्र चर्चा। मोदी आणि शिंदेंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा, विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांना सूचना। शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे। विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या सेनेतील वाद विकोपाला। आमश पाडवी यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा गावित यांचा आरोप। कृषी मंत्री दत्ता भरणे पंतप्रधान मोदींची भेट घेणार। महाराष्ट्राचे प्रश्न मोदींसमोर मांडणार। दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडून बीडमध्ये विकास कामांची पाहणी। चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत। अजित पवारांनी भरला दम। कामात सुधारणा करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। तर माझ्याकडे जादूची कांडी नाही, अजित पवारांचं वक्तव्य। सोन्याच्या दरात 5 दिवसात 2575 रुपयांची वाढ। सोन्याचा दर 1,04,000 रुपयांवर, तर चांदीच्या दरात 24 तासात 2000 रुपयांची वाढ। उत्तराखंडच्या धरालीमध्ये बचाव आणि मदत कार्य सुरूच। ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील 78 जण अडकले। उत्तराखंडमध्ये अडकलेले जळगावच्या पाळधीचे 15 पर्यटक सुरक्षित। मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। 15 पर्यटकांसोबत गेल्या 36 तासांपासून संपर्क झाला नव्हता।